ऑपरेशन आहे त्याच्यासाठी महामंडळामध्ये त्यांनी बऱ्याच वेळेला रिक्वेस्ट केलेली होती, पण महामंडळाकडून काहीही मदत झालेली नव्हती. मला वाटतं अमर आणि यांनी मला नावं सांगितलेली होती, काय मी नाव विसरलो. हेगडे, हा, अशी बरीच जण आहेत. तुम्ही फ्रँक या सगळ्या ह्याच्यात आपली इंडस्ट्री इतकी वेगळ्या पद्धतीने चालते की सगळेच्या सगळे दिवस आपल्याला काम मिळतं असं नाहीये. तर अशा जे काही स्पॉट बॉईज आहेत, ज्युनियर आहे, लाईट बॉईज आहेत, आर्ट डिपार्टमेंट मधली माणसं आहेत, यांच्या मदती करता किंवा त्यांच्या पाठीशी उभं राहण्याकरता म्हणून या मातृसंस्थेची स्थापना झालेली आहे. स्थापना केलेली आहे त्याच्यामध्ये भालजी पेंढारकर आहेत, व्ही शांताराम आहेत, रवी माडगुळकर आहेत, अशी दिग्गज माणसं आहेत. त्यांनी ही संस्था स्थापन केलेली आहे आणि आता गेल्या 10 वर्षामध्ये त्याची जी अवस्था झालेली आहे, जे ज्या पद्धतीनं त्याच्यात राजकारण घुसलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने सत्तेत राहण्यासाठी चुकीच्या पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत, या सगळ्याबद्दल आम्हाला वाईट वाटतंय. त्याच्यावरती बऱ्याच जणांबरोबर चर्चा केल्यानंतर आज चित्रकर्मी नावाचं पॅनेल आम्ही उभं केलेलं आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल सगळीच्या सगळी मंडळी 365 दिवसातले 300 दिवस सेट वरती काम करणारी मंडळी आहे. त्याच्यात दुसऱ्याकडे एखाद्याला आमदारकीचं तिकीट पाहिजे असा एक तरी माणूस दिसतोय याच्यामध्ये, साध्या कॉर्पोरेटरचं तिकीट पाहिजे असा तरी दिसतोय नाही. ती प्रामाणिकपणे फक्त आणि फक्त चित्रपट व्यवसायात किंवा टेलिव्हिजन व्यवसायात काम करणारी माणसं आहेत. तर त्याच माणसांना आपल्या इंडस्ट्रीतले प्रॉब्लेम्स कळू शकतात आणि तीच माणसं सगळीजण एकत्र येऊन हे प्रॉब्लेम सॉर्ट आउट सुद्धा करू शकतात.